केल्याशिवाय आपल्याला लाभत नाही, तोपर्यंत देव आपल्याला दर्शन देत नाही, देव आपल्यावरती कृपा करत. तुमच्या डोक्यात असेल की आम्ही उद्या गेलो का पांडुरंगाच्या चरणाला हात लावेल, देव आम्हाला पावल, डोक्यातनं काढा. देव फक्त एकालाच पावणार ज्यांना ज्ञानोबा तुकाराम महाराजांचं भजन केले, ज्यानं साधू संतांचं चिंतन केलंय. कारण साधू संतांचा उपकार आपल्यावरती कृपा होत नाही तर देव भेटत नाही. काही उर्वरित असा एखादा 2 तास बोलायची जर वेळ आली तर आपण त्याचं चिंतन मांडू शकतो, पण थोड्या वेळामध्ये एवढं चिंतन आपण मांडू शकत नाही. म्हणून आपण दिंडी पायी दिंडीमध्ये चालत असताना सगळ्यात जास्त भजन कोणाचं करतो? ज्ञानोबा तुकाराम, बरोबर आहे. 2 संतांचं करतो ना. काय अवस्था तुम्हाला तुकोबरायांची 400 वर्षापूर्वी, ज्ञानोबरायांची 700 वर्षापूर्वी. पण त्या संतांची कृपा आपल्यावरती पहिलाही विसरू नका. त्या संतांची कृपा आपल्याला झाली की देव आपल्याला भेटल्याशिवाय राहत नाही. रामाची कृपा सर्वांवरती होती, रामांची कृपा सर्वांवरती होती, पण रामांची कृपा होण्यासाठी हनुमंतरायाला वशीला पहिला लावावा लागतो. काय मत आहे? चुकीच बोलतोय मी, नाही ना? आता तुम्ही म्हणाल असं कसं काय महाराज बोलताय, आम्ही एवढा मारला, रामाचा रथ घेऊन आलो, रामाच्या नावावर दिंडी काढली ना, आम्ही हनुमंताला मध्ये गिनलंच नाही, डोक्यात नाही काढा. इतके असणारे संत तुकाराम महाराज, त्या तुकाराम महाराजांनी देखील हनुमंतरायाला एक दिवशी शरण गेले. काय गेले? शरण गेले. शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, ऐका, परत एकदा ऐका. फक्त कॅडबरीची घेतल्या खायला आपण दोघांनी, पण आता फक्त 5चा तुकडा मोडून खायचा. 15ची परत बघू तर मैदानात एखाद्या, आपली 5चीच खायची. मला आणि खरं ते कसं असतं, एकदा भेटली ना ही सांगड लागली ना, लावणी मृदंग सुटी टाळ घोष ते दम निघत नाही. हे तुमची चूक नाही बरं का महाराज, गोड आवाज आहे, चाली गोड आहेत. आणि मला समाधान वाटलं त्यांनी त्या दिवशी सांगितलं, महाराज गेल्या वर्षी मी तुमच्या कीर्तनाला नव्हतो. म्हणलं कुठे गेलता? म्हणजे दुसऱ्या दिंडीत कीर्तनाला गेलतो. बरं, मग आमचा कसं काय? म्हणलं तुमच्या कीर्तनाला मी आहे, गोड गाय नाही. स्वयंपाकच काय करा, आपल्याला तात्याने दिल्या 25ची कॅटेगरी, पण आजची 5चीच खाऊया आपण. हा, आणि तुकडा मारून खाऊया. विठाला विठाला. कारण मला मुद्दा येऊ द्या. बरं, प्रमाण नाही देऊन जर मुद्द्यावर आपण आलो तर मग ऐकणारे विद्वान आहेत. तुम्हाला मला काय वाटलं? तुम्हाला वाटलं माझा आवाज चांगला आणि मला वाटेल मी लय छान आहे. डोक्यातनं काढायचं बसलेले लय विद्वान आहेत, लक्षात घ्या. हा, शरण शरण हनुमंता तुझा अनुरामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दाव्या सुबोधा, असे संत तुकाराम महाराज म्हणतात. मग तुकाराम महाराज काय अज्ञानी होते का? परमार्थात कमी होते का? तुका केवढा, तुका केवढा, तुका आकाशाही एवढा. रामाला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर हनुमंतरायाचं भजन करावं लागेल. आणि हनुमंतरायाला एकदा वशीला लावला आणि हनुमंतराया एकदा प्रसन्न झाले आणि एकदा आपलं वकीलपत्र कागदपत्र हनुमंतरायाकडे सुपूर्द केली की आपल्या केशीचा निकाल रामराजा लावल्याशिवाय राहत नाही. म्हणून संताला पहिलं बघा आणि मग देवाला पहा. आणि त्या संतांनी त्या पांडुरंग भगवान परमात्म्याला भजलं, भक्ती केली, सर्व केली, आपलासा देव केला. तरी तुकाराम महाराज गप्प बस नाही. तुम्हा आम्हाला सांगितलं आपुला तो एक देव करून घ्यावा, तेथे विना जीवा सुख दे. एक तर जगाच्या पाठीवरती देव आपला करा. आणि साधा सोपा असणारा आमचा पंढरीचा पांडुरंग भगवान परमात्मा इतका सोपा देव आहे, इतका सोपा देव आहे. मावशानो किती वर्ष झालं वारीला? आता वारीला हे 3रंच वर्ष, दिंडीचंच आपल्या 3रं वर्ष आहे ना. समाधान आहे, जोरदार टाळी वाजवा एकदा. पण एवलेसे रोप लाविले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावर. ज्यांनी ज्यांनी दिंडीला आले, ज्यांना ज्यांना दिंडीला पोरं समजा वया वृद्धांना समजा येता नाही आलं, या दिंडीला एवढाच आशीर्वाद द्या बरं का. ज्यांना यायचं होत नाही तेव्हा का नाही, तिथनं बघायचं दिंडीला इतकाच आशीर्वाद द्या की चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आमची दिंडी मागं राहत नाही. 60च्या नंतरच्या माणसाला कसं वाटतं माहिती आहे का? 60च्या नंतर ते माफ करा बरं का, प्रत्येक क्षेत्रात इथलं नाही सांगत. 60च्या नंतरच्या माणसाला जर समजा या क्षेत्रात असतील तर काय वाटतं माहिती आहे का? हे माझ्याशिवाय चालणं शक्यच नाही. हे काय पोराटोरांचं काम आहे का? एकदा पोराटोरांच्या हातात कुठलं बी काम देऊन बघा, 60च्या वयाचं जे माणूस करू शकत नाही ते 25ची पोरं करून दाखवते. पण ही चंद्र सूर्य आहे तोपर्यंत चालण्यासाठी काय करावं लागल? तुम्ही काय करा, ढाळे ढाळे हळूहळू चाला. कुणी कुणाशी न भाई आलं तरी आले माझ्या मागे, अवघे माझ्या मागे.
आणि आज देतो पुढे. भगवान श्रीकृष्ण मोठा होता पण गोपाळानं संघ घेतलं. गोपाळानं 5, 7, 9, 10, 12 वर्षाची असली घेतली. हा, प्रभू रामानं लंकेवरती विजय मिळवला, रावणाला मारला, सगळं केलं. पण रामाने काय केलं? बल्लाडी घेतले नाही, सगळी वानर सेना घेतली, छोटी 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 घेतली, पण विजय मिळवला. तसे तुमच्या दिंडीमध्ये तरुण मुलं मुली, तरुण माणसं जेवढी असतील, वयोवृद्ध असतील, वयोवृद्ध माणसानं थोरण्या पोराला मार्गदर्शन केल्याशिवाय राहायचं नाही. जरी एखादं पोर उलट बोललं तरी सण करायचं. कुठपर्यंत? वारीत आहे तोपर्यंत. पण एवलेसे रोप लागेले द्वारे तयाचा वेलो गेला गगनावरी. ज्ञानोबरायांच्या आळंदीमध्ये सुवर्ण पिंपळ आहे असं म्हणतात. रुक्मिणी आई साहेबांनी 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या होत्या. किती? ऐका, समाजाने खाऊन दिलं नाही, पण ज्ञानोबराय माझे श्रीमंत आहे. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बोले. काय पण असताना आळंदी कशी आहे? आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव सिद्धेश्वर. आणि त्या ज्ञानोबरायच्या संगती आता इतकी मोठी फौज आहे. तुमच्या बॉर्डरवरती इतकी फौज नसेल, इतकी मोठी फौज आहे. बॉर्डरवरती किती लाख असतील? बॉर्डर पाकिस्तान भारत बॉर्डर म्हणजे ना किती लाख असतील? 3 लाख असतील, 7 लाख असतील, 9 लाख असतील. काय पण लक्षात घ्या, तुम्ही पैसे देऊन ठेवले कुठं? बॉर्डरवरती, बरोबर आहे. पण माझ्या ज्ञानोबरायच्या संगती 15-20 लाख सैनिक. जयाने घातली मुक्तीची गवाणी, मिळवली मानती वैष्णवाची. फक्त माऊलींच्या संघ 15 लाख आहेत, लक्षात घ्या. आणि त्याच ज्ञानोबरायाच्या नावावरती पंढरपुराच्या बाजूने जितके रस्ते आहेत त्या रस्त्याने फक्त ज्ञानोबा तुकाराम करत जातात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात काय? नामियाचा राजा नंतर 300 वर्षानंतर तुकाराम महाराजांनी ज्ञानोबरायांचं वर्णन केलं. काय? ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. मी का बोलतोय त्याचं कारण सांगतो तुम्हाला. सप्ताचं कीर्तन असलं म्हणजे नुसता मागणीचाच विषय मांडायचा, पण याच्यात पंढरी आहे म्हणून तुम्हाला सांगितलंय. पण ह्या वारीच्या सोहळ्यामध्ये साधू संतांचं नामदेव आहे, तुकाराम महाराजांचं आणि ज्ञानोबरायांचं चिंतन होणं काळाची गरज आहे. सप्त्यात जर हाच अभंग घेतला तर हा विषय बाजूला राहील, पण नुसती मागणी राहील. बरोबर का चुकीचं? हा, मग तुकोबराय म्हणले ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञान देव तुम्हायचे मज पामर हे काही थोरपण. मी का सांगतोय? ज्ञानोबरायला जाऊन 300-350 वर्षाच्या नंतर तुकाराम महाराजांच्या मुखातला हा अभंग आहे. म्हणजे ज्ञानोबराय माझ्या समाधी घेतल्याच्या नंतर ना देखील माझ्या असल्यानंतर तुकाराम महाराजांना भेट दिली. आणि भेट दिल्यानंतर ना तुकाराम महाराज स्वतःला मोठीपणा न घेता ज्ञानोबरायला म्हणतात, ज्ञानोबराय तुम्ही कमी नात का? तुम्ही ज्ञानियांचे राजे आहात, योग्यांची माऊली आहात, तुम्ही गुरूंचे गुरु आहात. काय? तुम्ही सर्वसामान्य नाही. आणि मज पामरा हे काय थोरपण. याचा अर्थ असा होतो की ज्ञानोबरायाने माझ्या संत तुकाराम महाराजांना 100% काही ना काहीतरी मोठीपणा दिलेला असेल. ते अभंग घेतल्याच्या नंतर ते चिंतन पुढे येतं. भगवान परमात्मा विटेवरती उभा आहे. त्या भगवान परमात्म्याची तुम्ही आम्ही करतो वारी. त्याच पद्धतीने तुकाराम महाराजांनी केली वारी. आणि वारी करत असताना देहूवरून तुकाराम महाराज ज्या मार्गाने आता निघालेत त्या मार्गाने दर मजल करत तुकाराम महाराज देहूमध्ये आपल्या पंढरपूरमध्ये आले. पंढरपूरमध्ये आल्यानंतर पुंडलिकराजापाशी दर्शन घेतलं. पुंडलिकराज आपलं चंद्रभागेला स्नान केलं, पुंडलिकराजाचं दर्शन घेतलं आणि नामदेव पायरीवरून आतमध्ये गेले. भगवान परमात्म्यानं समोरून पाहिलं. संत तुकाराम महाराज येतात त्यावेळेस भगवान परमात्म्यानं मान खाली घातली असं सांगतात. मी त्यावेळी नव्हतो, पण असे सांगतात सगळे. मान खाली घातली. हा, देव आहे शेवटी. संतांच्या वशी शरण देवाला जाऊ. देव आपल्याला कधी लागत नाही. देव आपलं कधी वाटोळ करत. तरी महिला म्हणते त्याचं दार म्हणते त्यांच्या अंगलटी काय आल्या देवाचं दार लावायला कमी करत. मग देवाचं दार लावायचं तर देवाचं दार पहिलं उघडं बघते.
उघडं करायला शिका. आणि ते आपण ज्या रस्त्यानं चाललो, देवाचं द्वार उघडलं, भगवान परमात्म्यानं समोर पाहिलं, तुकाराम महाराज मान खाली घेतली, तुकाराम महाराजांनी दर्शन घेतलं.